कायवारी कोणीच नाही। पुढील आता झाडे उपटण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आता, तर पाणी कुठून टाकायचं? उष्णता एवढी तीव्र वाढलेली आहे, जनावराला पण पाणी नाही प्यायला, झाडाला कुठून पाणी देणार शेतकरी? निवडणुका झाल्या, मतदानही झालं, आता लवकरच निकालही लागतील। पण या राजकीय धुळवडीत मागे पडलेत ते शेतकऱ्यांचे खरे प्रश्न। मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं अंतरवाली सराटी हे जालना जिल्ह्यातलं छोटंसं गाव हे जगाच्या नकाशावर आलं। आगामी काळामध्ये जरांगे पाटील मांडत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न कदाचित सुटेलही, पण या गावातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का असं विचारण्याची वेळ आता आली आहे। कारण मागच्या वर्षी कमी पावसामुळं यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाडा होरपळतोय। मराठवाड्यातल्या भीषण पाणी टंचाईमुळं इथल्या फळबागा या सुकून चालल्यात। अंतरवाली सराटी गावातही काही वेगळी परिस्थिती नाही। या गावातल्या शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा लावल्या होत्या। त्या झाडांना जोपर्यंत पाणी मिळत होतं तोपर्यंत फळं आली होती, पण जसं पाणी कमी होत गेलं तसं शेतकऱ्यांनी कष्टाने लावलेली ही झाडं आणि त्याला आलेली फळं दोन्ही वाळून गेली। शेतकऱ्यांनी पदरचा खर्च करून वेळप्रसंगी कर्ज काढून ही झाडं लावली होती, पण आता त्यांच्या पदरी 1 रुपयाचा सुद्धा मोबदला पडलेला नाही। सरकारचं या प्रश्नाकडे लक्ष आहे का याबाबत आता शंका होतीये। शेतकऱ्यांना अनुदान आणि सहकार्य करावं अशी सरकारकडे या शेतकऱ्यांची मागणी आहे। या संदर्भात या गावातले शेतकरी शिवाजी घारेकर आणि दत्ता जामकर काय म्हणतात ते आपण ऐकूया। आपली जी बाग आहे ती सध्या पाण्याअभावी जळून गेलेली आहे, कसं काय बोलणार आपण याबद्दल? शासनाला काय सांगणार? शेतकऱ्याचं कायवारी कोणीच नाही। आज ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे आज शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आज हे जे आपण बघताय की झाडाला फळं लागलेले असताना हे झाडं वाळून गेलेले आहे, पाण्याअभावी। आता सरकारकडून एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त फळबाग जी आपली जळून गेलेली आहे त्यासाठी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात यावी अशी आतुरतेनं आता मागणी शेतकरी राजा करत आहे। आम्हाला आता शासनाने काही ना काहीतरी मदत करून पुढील आता झाडे उपटण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आता, तर पाणी कुठून टाकायचं? पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। काहीतरी नियोजन करून नदी जोड प्रकल्प लवकर हाती घ्यावा शासनाने असे शेतकऱ्यातर्फे विनंती करण्यात येत आहे। काय नाव आपलं? माझं नाव शिवाजी गाडेकर। की टँकरना झाडाला कवर पाणी द्यावं। उष्णता एवढी तीव्र वाढलेली आहे की जनावराला पण पाणी नाही प्यायला, झाडाला कुठून पाणी देणार शेतकरी? त्यामुळं चांगली आलेली फळबाग ही जळून गेली, पूर्ण खाक झालेली आहे पाण्याअभावी। सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला सरकारने लवकरात लवकर काहीतरी अनुदान सहकार्य करावं, ही विनंती सरकारला। काय नाव आपलं? दत्ता जामकर। काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक घेतली होती। या बैठकीनंतर तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं धोरण हे सरकारकडनं आखलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा।